म्यानमार गेट। सगळ्यांनी लाईट लावले, असं वाटतं की संध्याकाळचे 7-8 वगैरे वाजलेत। तर हॅलो मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं आपल्या लेट्स यूट्यूब चॅनलवरती। आय होप तुम्ही सगळे मस्त मिळत असाल। मित्रांनो, मान्सूनमधली आपली आज पहिली राईड आहे आणि आज आपण जात आहोत इगतपुरी साईडला। तिकडे काही पॉईंट्स आहेत ते आपण बघणार आहोत, त्याच्यामध्ये काही वॉटरफॉल आहेत आणि अजून वैभवने काहीतरी लिस्ट काढली आहे, तर तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटेलच। तर आता आपण जातोय टुवर्ड्स इगतपुरीला। आता आम्ही इथे नाश्ता करण्यासाठी थांबलो होतो हॉटेलच्या इथे, मिसळ वगैरे खाल्ली आणि आता इथून मेन इगतपुरी आहे ते आय थिंक 21 किलोमीटरवर आहे आणि त्याच्या अगोदर एक धबधबा आहे, व्ही वरनं काहीतरी नाव आहे, जे तुम्हाला स्क्रीनवर बघायला भेटेल। ते आता सगळ्यात पहिलं आपण त्या वॉटरफॉलवर जातोय। चला लेट्स गो। फायनली मित्रांनो, सगळ्यात पहिल्या ठिकाणी आम्ही आलो म्हणजे लोकेशनला, ते म्हणजे म्यानमार गेट आपल्या समोरच आहे। इथे वॉटरफॉलला जाणार होतो पण तिकडे थोडंसं मॅपमध्ये म्हणजे कळालं नाही की कोणता लेफ्ट घ्यायचा आहे, त्याच्यामुळे ते लोकेशन राहिलं आहे। त्यामुळे आम्ही पुढे आलो तर पहिलं लोकेशन आम्हाला हे म्यानमार भेटलं आहे, म्यानमारचं गेट आहे। हे जरा थोडं एक्सप्लोर करूया आपण, फोटोज वगैरे काढूया। देन एक इगतपुरीचा एक वॉटरफॉल आहे, तिकडे जाणार आहोत आपण। आणि आता आपण इथून एंट्री करून या साईडला पुढे जाणार आहोत एक्सप्लोर करायला। बघूया आतमध्ये काय काय एक्सप्लोर करायला भेटतंय ते। इकडे आमचे फोटो काढून झालेले आहेत मित्रांनो, तर थोडं पुढे आतमध्ये जाऊया आपण, वॉकिंग डिस्टन्स आहे काहीतरी इकडे, तर ते थोडं एक्सप्लोर करून बघूया काय आहे नक्की ते। ओके, तर मित्रांनो आपण इकडून चालत आलोय आणि अलाव फक्त इथपर्यंतच करतात। बघा या साईडला गार्डन आहे, इथपर्यंत अलाव करतात, याच्यावरती जाऊन देत नाहीत। मे बी डेव्हलपमेंटचं काहीतरी काम चालू असेल, तर आपण इथूनच युटर्न मारून खाली जाऊया। मस्त क्लायमेट झालं आहे, त्या साईडला तर पाऊस पडतो आहे बघा, इथून करून दाखवतो, पूर्ण ढग आले त्या डोंगरावर। सो काय वैभव, कुणाल आणि विवेक, मित्रांनो आता आम्ही इथे एक्सप्लोर करत होतो तेवढ्यात पाऊस आलाय, तर कुठे शेडवर जाऊन थोडा थांबतो, कारण आपल्याला अजून पुढे जायचंय, अजून 2-3 पॉईंट्स आपल्याला कव्हर करायचे। मित्रांनो, म्यानमारचं जे आपलं लोकेशन होतं ते आपलं एक्सप्लोर करून झालेलं आहे। आता इथून पुढे आपण जाणार आहोत वॉटरफॉलसाठी। त्या वॉटरफॉलचं एक्झॅक्ट नाव काय माहीत नाही आहे, इगतपुरी वॉटरफॉल टाकलं की त्याचंच पहिलं नाव येतं। सो आम्ही आता तिथे जातोय, तिथे जाऊनच कळेल की नक्की वॉटरफॉल कसा आहे ते। फेमस तर वाटतंय, तो चला आपण तो आता एक्सप्लोर करायला जाऊया, लेट्स गो। मित्रांनो, विपासनाच्या इथून लेफ्ट मारला ना की सरळ यायचे, तर या डायरेक्शनला आपण आलो ना, इकडे बाईक्स बघायला भेटेल। इकडे हे सत्यगिरीचा बोर्ड पण बघायला आहे, काय ट्रेनिंग डॉमिनिकन सेंटर ऑफ ट्रेनिंग अँड रिट्रीट। आपल्याला सरळ जायचं आहे या पायवाटेने, इथे 5 मिनिटाच्या अंतरावर आहे वॉटरफॉल। तर चला वॉटरफॉल बघूया, कारण का मान्सूनमधली ही आपली सगळ्यात पहिली राईड आहे
आणि पहिला जर वॉटरफॉल बघतोय तर आपण इगतपुरीला आलो एवढ्या लांब वॉटरफॉल बघायला. पाऊस नाही आहे बघू शकता तुम्ही. पाऊस म्हणजे काय, पाऊस मुंबईत पण नाही आहे आणि इकडे पण नाही. मला असं वाटलं की इकडे पाऊस भेटेल, म्हणजे येताना आम्हाला भेटला, मध्ये मध्येच होता, असा कंटिन्यू नव्हता पाऊस. आता तर पूर्णच थांबलाय. आता आम्ही जातोय. जी छोटीशी ट्रेक आहे 5 मिनिटाची. तर डायरेक्ट आपल्याला समोर बघ इकडे आवाज पण येतोय मुलांचा. जास्त लांब नसणार. बघूया आता किती लांब आहे ते कळेलच. यस, बोललो होतो 5 मिनिटं. इकडे बघा समोरच आपल्याला दर्शन झालंय वॉटरफॉलचं. पाणी पण खूप कमी झालंय, पाऊसच नाही तर काय. बट व्ह्यू छान आहे. पावाटेने जसं पुढे जाऊ ना समोरच आपल्याला बघायला भेटेल वॉटरफॉल. बघा मित्रांनो, हा व्ह्यू बघा. इकडे लेक आहे, या साईडला वॉटरफॉल आहे. बघा हा वॉटरफॉल, इगतपुरी वॉटरफॉल. फायनली मित्रांनो आपण आपल्या सेकंड लोकेशनवर पोहोचले, ते म्हणजे इगतपुरी वॉटरफॉल. पाणी थोडं कमी आहे, काय प्रॉब्लेम नाही आहे. आपल्याला मेन होतं हा वॉटरफॉल बघायचा आहे. भिजायचं की नाही ते आपले कॅप्टन वैभव सुगवण सांगतील. हे बघा इकडे सगळे भिजत आहेत. वरती बरेच जण गेले होते, ते थोडं मला रिस्की वाटते तिथे जाणं. कधी तर आम्ही इकडेच थोडंसं तोंड वगैरे भिजवू. ओके, मस्त आहे वॉटरफॉल. लांबून याचं जे म्हणजे लांबून याचा बघण्याचा जो व्ह्यू आहे एक नंबर आहे. उन्हाच्या डोंगरांच्या मध्ये हा एकच वॉटरफॉल. पाणी कमी आहे त्यामुळे आता अजून छान दिसला असता. पाऊस पडला असता खरं रौद्ररूप आपल्याला बघायला भेटला असतं. आम्ही आता तिथे होतो, तिथून तिथे थोडं वरती आलो आहे. तिथे मस्त छोटंसं असं तलावासारखं आहे. ते थोडं भिजणार आहेत ते तिघं. मी तर नाही भिजणार, मला अशी काही इच्छा वाटत नाही. पण मी तोंडावर पाणी घेईन, डोकं भिजले. पूर्ण भिजणार नाही आहे. बट वॉटरफॉल इज गुड, मस्त आहे. कारण का जर तुम्ही गुगलवर जर टाकलं की इगतपुरी, तर इगतपुरीचं पहिलं लोकेशन म्हणजे वॉटरफॉलचं नावच येतं आणि सोबत फोटो पण येतो. तर बोललो बघूया वॉटरफॉलमध्ये नक्की काय एवढा फेमस, म्हणजे त्यासाठी आपण झालं. वरती वॉटरफॉलच्या इथे तोंड वगैरे धुतलं, डोकं भिजवलं होतं. जातोय खाली, आणि का बरीच पब्लिक होती ती येत होती. आम्ही जवळजवळ 10 ते 15 मिनटं थांबलो. आता खाली उतरतो. सगळ्यांनी यायचं असं तिकीट असतं, गाडी झाली तर ते थोडं रिस्की होईल. आम्ही आता खाली जातो. इथे जबरदस्त व्ह्यू आहे मित्रांनो, तुम्हाला बघून कळतच असेल. पूर्ण ढग आलेत आणि मस्त हिरवागार असा हा डोंगर, त्याच्यामधून या धबधब्यांच्या छोट्या छोट्या धारा लागलेत. खूप शांत वाटतंय. पण मध्येच हा ट्रेनचा आवाज येतोय, कारण का सिटी इथून जवळ आहे. जर या डायरेक्शनला म्हटलं तर इकडे एक छोटंसं डॅम आहे आणि एक छोटासा डोंगर आहे. इथे मी बसलो आहे. आता आम्ही जात होतो तो बोललो थोडा वेळ थोडा इथे बसूया, तर नेचर त्याचा पीस आहे तो थोडा एक्सपिरियन्स करूया आपण. एकदम मस्त वाटतं आणि खूप शांत वाटतंय. सकाळी आम्ही जवळजवळ 6 वाजता निघालो आहे ऑलमोस्ट, आणि आता वाजलेत 12:03. ओके, अजून 2 ते 3 पॉईंट आपण कवर करणार आहोत. त्याच्यानंतर मग आपण जेवण करू आणि देन आपण घरी निघणार आहोत. मस्त वाटलं. ॲक्च्युली आज संडे आहे आणि मोस्ट ऑफ संडेला प्लॅन करत नाही, पण खरं तर आम्ही कालच येणार होतो, पण काल मला काम निघालं म्हणून काल निघता नाही आलं. आज संडे होता तर विवेकला पण सुट्टी होती, आणि विवेक म्हणजे वैभवचा छोटा भाऊ आणि कुणाल पण त्याचाच भाऊ आहे वैभवचा. सो म्हणून आम्ही आजचा प्लॅन केला. आम्ही ॲक्च्युली दोघंच येणार होतो, पण नंतर संडेला प्लॅन ठरवला म्हणून हे दोघं पण आले. मस्त आहे. आणि जर मुंबईतला पाऊस आहे तो म्हणजे
2025चा जो पाऊस आहे त्याच्यामध्ये आपण पहिलीच राईड केली इकडे. आपण फिरायला आलो पहिलंच बाहेर. लास्ट टाईम आपण ट्रेक्स केले होते, यावेळी पण करू. अजून काय फिक्स नाही माझं, म्हणजे जसं टाईम ॲडजस्ट होईल तसं. ज्या दिवशी सुट्टी भेटेल त्या दिवशी आमचं समजा प्लॅन झाला तर ट्रेकच्या व्हिडिओज पण मी बनवेनच. तोपर्यंत हे व्ह्यू एन्जॉय करा मित्रांनो. वैभव वगैरे बोलत आहेत की इथे थोडा वेळ टाईमपास करूया, म्हणून आम्ही इथलं जे म्हणजे छोटासा भाग आहे तो एक्सप्लोअर करतो आहे, टाईमपास करतो आहे. आणि आता मी जस्ट तुम्हाला बोललो की समोर डॅम आहे, तर ते हे डॅम आहे मित्रांनो. इकडे काही जण पोहत आहेत. ॲक्च्युली हे रिस्की आहे, इकडे पोहणं खूप म्हणजे खूपच रिस्की वाटतंय मला. आता इथून आपण अंदाजा पण लावू शकत नाही की किती खोल आहे. डॅम आहे इकडे पण आहे, या साईडला पूर्ण डॅम इथपर्यंत. इथे काठ आहे, बट विषय असा आहे की इथून समजा आपण खाली उतरलो तर ती लगेच किती खोल असेल सांगू शकत नाही. त्यामुळे अशा ठिकाणी पोहणं टाळलं पाहिजे. काही जण पोहतात पण ते खरं चुकीचं आहे. आणि एकतर आपण अशा लांबून येतो, आपल्याला काय इकडच्या ठिकाणांचा अंदाज नसतो. मेन म्हणजे तर पावसाळ्यात तर खूपच बाबा. आणि मागच्या वर्षापासून तर जास्तीत जास्त ॲक्सिडेंट्स होत आहेत डॅमवर. लोक कुठे पण पोहायला जात आहेत, वॉटरफॉलला पण. मी पोहायला नाही, मी फक्त जस्ट लोकेशन बघायला आलो आहे. मला भिजायला काही जास्त आवडत नाही, वॉटरफॉलला पण म्हणा नाही तर नदीत वगैरे, असा लेकमध्ये पण म्हणा. हां बाबा, लोकेशन बघितलं, एक्सप्लोअर केलं, व्हिडिओ बनवला, बस. ही माझी हॉबी आहे. दॅट्स इट. 1 hour later. मस्त मस्त वाटतं एकदम फिरायला. मित्रांनो, आता आपल्याला या डायरेक्शन जायचं आहे. इकडे आहे कपारेश्वर मंदिर. वैभवने लोकेशन शोधलंय म्हणजे त्याने लिस्ट काढली होती, ते 3 लोकेशन, त्यातलं हे 3rd आहे. तर तिकडे जातोय आता आम्ही. जंगलामध्ये ती छोटीशी ट्रेक आहे, अर्धा तासाची की 20 मिनिटाची समथिंग. तर तिकडे ट्रेक करून आपल्याला वरती जावं लागेल. आणि आता इथे छोटंसं एक डॅम आहे माझ्या मागे बघा. या साईडला छोटं दिसते पण इकडे खूप मोठं आहे. छान आहे ना. आपल्याला या डायरेक्शनला जायचं आहे. पुढे तिथे एंट्री आहे, आपल्याला चढून वरती जायचं आहे. बघूया किती वेळ लागतो ते समजेलच. जय श्री कपारेश्वर महादेव गुफा. सॉरी, मी म्हटलं होतं कपारेश्वर आहे, ते खरं कप्पारेश्वर आहे. हो, आता आमची ट्रेक सुरू झाली आहे. कुणाल काय म्हणायचं या छोट्याशा ट्रेकबद्दल किंवा आजच्या दिवसाबद्दल? जमलास की काय? आताशी तर आपली ट्रेक सुरू झाली. अच्छा, हां हां, बरेच दिवसांनी आहे ना त्याच्यामुळे. वैभव दादा आम्हाला गाईड करतायत कुठून कसं जायचं इथे. त्यांना हे बघा जंगलामधून जायला लागते. ॲडव्हेंचर. सकाळपासून आम्ही इगतपुरीला आलोय. एकदा पण पाऊसचा मुसळधार असा पडला नाही. हे बघा पूर्ण सुकलेलं आहे. सकाळी पडला असेल तर. आणि आता पण मध्ये मध्ये ऊन येत आहे, मध्ये मध्ये ढग येत आहेत. पाऊस असा जसा म्हणजे जुलै महिन्यामध्ये असा धोधो कोसळत असतो तसा तर काही पडलेला नाही अजून तरी. मला वाटलं मुंबईत नाही पडत तर गाव साईडला तरी पडत असेल. अजिबात असेल तसं चांगलं आहे. मला व्हिडिओ पण बनवता येतोय कारण का आपण मोबाईलवर सगळं शूट वगैरे करतो. पाऊस जर कंटिन्यू असता मोबाईल काढायला जमणार नसतं. त्यासाठी पण मी एक प्लास्टिकचं कवर आणलं होतं पण त्याचा काही यूज नाही झाला. थँक्यू. असे सीधा आगे जाना है. लेट्स गो. फायनली मित्रांनो आपण टेम्पलच्या इथे आलोय. असा काही व्ह्यू आहे. जर वरून आपण खाली बघितलं तर
असं काय दिसतंय. नाही 10 मिनिटाची ट्रेक आहे, छोटीशी ट्रेक आहे. कोणी करू शकतं. इथून आता आम्ही गाड्या काढतोय आणि निघतोय. आपलं काय राहिलं आता कॅमेल व्हॅली राहिलेलं आहे, लास्ट पॉईंट आहे. आणि त्याच्या अगोदर आम्ही जेवण करू कारण का खूप भूक लागले. वाजलेत 2 वाजलेत. मित्रांनो हे समोरचे डोंगर बघा कसे ढगांमागे लपले गेले, पूर्ण ढग आले त्या डोंगरांवर. जबरदस्त पाऊस पडत असेल तिकडे आणि आपण त्या साईडने चालू ना. मित्रांनो आता आम्ही इथे मंचावर सूप पितोय सगळे बसून. जेवणाच्या अगोदर जरा सूप ट्राय करा बोला. हे मागे बघा पूर्ण फॉगी क्लायमेट झालं आहे. आता पाऊस सुरू होता तर काय इकडे तर मग पूर्ण फॉग आहे. इकडे तर बिल्डिंग होती ती पण दिसत नाही. हे सगळे जाताच्या बुक्क्यामधून आणि आम्हाला पण याच डायरेक्शनला जायचं आहे. अजून मजा येणार. मित्रांनो जी व्हॅली आम्ही बोललो होतो ती व्हॅली बघा इथे समोर आहे. आणि इकडे सगळं वातावरण बघा, सगळं पूर्ण धुकं झाले. जर अर्धा तास अगोदर तुम्ही ते बघितलं असतात ना सगळं तुम्हाला क्लिअर दिसलं असतं. इथून खालचं ते जे म्हणजे व्ह्यू आहे जो बघायला भेटतो थोडा बियाकाराच्या दरीसारखा आहे तो पण क्लिअरली दिसला असता. इकडे बघा पूर्ण धुकं आहे. इकडे बघा काहीच दिसत नाही, पूर्ण धुकं. इकडे काहीतरी काम चालू आहे, तिथं काही दिसतच नाही ते काय आहे ते. तिथे एक तर धबधबा दिसतोय, बाकी खाली काहीही नाही. एवढं धुकं आहे इकडे हे बघा. आणि आम्ही इकडे जेवायला बसलो होतो. पूर्ण काही दिसत नाही. तर आता मी जातोय वरती परत. वैभव, विवेक आणि कोणाला वरतीच थांबलेत. ते बोलते काय दिसणार नाही तर नाही त्यातून म्हटलं तुम्हाला जरा व्हिडिओमध्ये थोडं एक्सप्लेन करतो. जर फॉग वगैरे आलं धुकं आलं तर इथे काय येण्याचा अर्थ नाही आहे. हे व्ह्यू तुम्हाला बघायला भेटणार नाही. सो आता आपण निघणार आहोत लगेच परतीच्या प्रवासाला. सो तर आता आम्ही आमची तयारी केलेली आहे. आता बाईक मी चालवतो आहे वैभवची हंटर आणि विवेक ती स्कूटी चालवतो आहे. निघतोय आता. खूप मजा आली. इगतपुरीचा जो मेन म्हणजे हिल स्टेशनसाठी जे फेमस आहे ते आता आपल्याला बघायला भेटतं आहे. धुकं सगळं बघा पूर्ण रोडवर आहे बघा. सगळ्यांनी लाईट लावलेत. असं वाटतं की संध्याकाळचे 7-8 वगैरे वाजलेत. सॉरी 7-8 नाही 6-6:30 वगैरे वाजलेत. पूर्ण धुकं आहे सगळं. तो आता आम्ही निघतोय. जाताना मला व्हिडिओ बनवता जास्त नाही ना कारण का मीच बाईक चालवणार आहे आणि पाऊस पण येतात. सो लेट्स गो गाईज, लेट्स गो.